काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लढताय, कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मी राधाकिशन गंगाधर भोसले पिंपरी बुद्रुक गणातून 107 या गणातून पंचायत समिती गणासाठी उभा आहे आणि माननीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांना खरं तर मी प्रचाराला सुरुवात केली. खूप दुःख आहे आम्हाला आमचा जिवलग दादा गेल्याने. दादांची जी विचारधारा आहे फुले शाहू आंबेडकरांचा जो वारसा कायम टिकून ठेवण्यासाठी आम्ही प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळी आणि शनीला प्रत्येकांकडे जाऊन मतदान करण्याचं आवाहन करतो. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो प्रश्न आहे तो दादांनी जूनपर्यंत मार्गी लावण्याचा जो लोकांना शब्द दिलेला आहे, आम्ही ते सर्व शेतकऱ्यांना तो विषय सांगतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घड्याळी आणि शनीचं बटन दाबून आपण मतदान केल्यानंतर शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे हा लवकरात लवकर मार्गी लागेल यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न करणार. तुम्ही आता गावोगावी फिरताय, काय समस्या जाणवतात तुम्हाला शेतकऱ्याची, गावकऱ्यांची, काय म्हणतात? नाही, गावकऱ्यांचा जो विषय आहे की पाणी, दुर्गंधी, स्वच्छता, आम्हाला दादांनी शपथ दिली की सुदृढ आरोग्य आणि स्वच्छता या बाबतीत जिथे जाऊन आणि ते प्रश्न सोडवण्याचं काम करतो. काय विजन असलं आमचं विजन दादांनी ज्या आम्हाला आशयामध्ये घडवलेलं आहे ते आम्ही दादांचा जो विषय पोचविण्याचा आम्ही प्रयत्न करतो. दादा हेच आमचं विचार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळी आणि शनिवार आपण बटन दाबून मतदान करावं हेच आमचं विजन. काय आव्हान करशील मतदार? मी पिंपरी बुद्रुक गणातील सर्व मतदाराला, माता भगिनी, सर्व शेतकरी, कामगार, कष्टकरी या सर्वांना आवाहन करतो की फुले शाहू आंबेडकरांच्या या विचारधारेवर जे दादांनी सांगितलं आहे सर्व धर्मसमभाव, जे मुस्लिम बांधव असतील त्या सर्वांना मी आवाहन करतो आहे की आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बटन घड्याळ्या शनिवार बटन दाबून विजय करा आणि भरघोस मताने आपण दादांना ही अनेक श्रद्धांजली म्हणून मतदान करावं असं मी आव्हान. सामाजिक कार्य करत असताना काय काय कामं केली तुम्ही? मी आतापर्यंत ज्यावेळेस दुष्काळग्रस्त परिस्थिती होती पिंपरी सर्कलला, त्यामध्ये मी स्वतः आपल्या करमाड पिंपरी रस्त्यावरती माझ्या स्वतःच्या शेतामध्ये आम्ही चारा छावणीचं नियोजन केलं होतं. त्यामध्ये साधारणतः 1000 ते 1500 जनावरं आम्ही स्वतः सांभाळले. एकदम भीषण परिस्थिती होती. अशा काळामध्ये आम्ही ते जनावरं सांभाळण्याचं या ठिकाणी काम केलं आहे आणि माझा स्वतःचं जे गाव आहे जळगाव, या जळगावामध्ये मी स्वतः खर्चाने आरो पाणी फिल्टर प्लॅन्ट हे गावासाठी बसून दिलेलं आहे. मला माझ्या गावाचं भवितव्य कळलं, आरोग्य आणि सुंदर जीवन कसं जगायचं त्यासाठी मी ते स्वतःच्या खर्चाने पाणी फिल्टरचं मशीन मी जळगावमध्ये बसून दिलं आहे. जर सेवा करायचं तर तुम्ही आरोग्यामध्ये कोविडमध्ये मी स्वतः आता कोविडच्या प्रवाहात उतरून काम केलं आहे. माझे आधारस्तंभ होते त्यावेळेस निलेश लंके साहेबांच्या ज्या विचारावर कोविडमध्ये काम सुरू होतं त्यांच्या त्या विचाराने आम्ही प्रवृत्त होऊन आम्ही जोरदार या भागामध्ये काम केलं. कोविडमध्ये खूप लोकांना मदत केली आणि यानंतर मी स्वतः एक पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर मी स्वतः 1 लाख रुपये 1 लाख 50,000 रुपये मी स्वतः 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 1 लाख
माझ्या ज्या सर्कलचे पिंपरी सर्कल असन, कारखेडा असन, या ठिकाणी जोरदार काम करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. निवडून आल्यानंतर याच्यापेक्षा अजून काय काम? निवडून आल्यानंतर मी शेतकऱ्यांचे जे गायगोटे असतील, इंटरनल जे रस्ते असतील, काही MRGS मार्फत ज्या सुरू झालेल्या योजना आहे सरकारच्या, त्या सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्याचं मी त्या ठिकाणी काम करणार आहे. आणि गावातील प्रत्येकांच्या आरोग्याच्या बाबतीत मी काळजी घेणार आहे. जसे शाळा असेल, लहान मुलांचं पोषण आहाराच्या बाबतीत विषय असेल, अंगणवाडीच्या बाबतीत पोषण आहाराचा लहान मुलांच्या बाबतीत विषय असेल, या सर्व बाजूकडे लक्ष देऊन मी आरोग्याच्या बाबतीत जोरदार काम करणार आहे. तसेच होणारा उद्योग DMIC करमाड बिडकीन कॉरिडॉर यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांसाठी मी नोकरीसाठी खूप मोठे जोरदार प्रयत्न करणार आहे. कारण या स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे. एवढं मोठं कॉरिडॉर जर आपल्या या ठिकाणी घडतंय, तिथं स्थानिकांना नोकऱ्या मिळालाच पाहिजे. हे सगळ्यात मोठं आव्हान कार्य माझं जनतेसाठी राहणार आहे.